मित्रांनो, मराठी चित्रपटसृष्टी संतपटांची मुहूर्तमेढ अगदी 40च्या दशकात रोवली गेली बरं का. शाहू मोडकांच्या प्रमुख भूमिकेतील संत ज्ञानेश्वर या 1940 सालच्या चित्रपटाला आजही यूट्यूबवर मोठ्या प्रमाणात पाहिलं जातं. संत ज्ञानेश्वरांचे अनुयायी जरी मोठ्या प्रमाणात मराठी भाषिक असले तरी 1964 सालच्या संत ज्ञानेश्वर या हिंदी चित्रपटाने त्या काळी सर्वत्र बॉक्स ऑफिसवर दणदणीत यश मिळवलं होतं. ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, हे त्यातील गाणं आजही मनाला सुखावून जातं. अहो, एवढंच कशाला, अगदी वर्षभरापूर्वी हा हिंदी सिनेमा यूट्यूबवर आला, पण त्याला आज 25 लाखांच्या वर व्ह्यूज मिळाले आहेत मित्रांनो, केवळ एका वर्षात. असो, आज हे सर्व आठवण्यामागचं कारण म्हणजे काल प्रदर्शित दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित नवा मराठी संतपट संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई. नमस्कार मित्रांनो, मी अजिंक्य उजळमकर आणि आज मी अगदी थोडक्यात रिव्ह्यू करणार आहे संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या नव्या कोऱ्या मराठी सिनेमाचा. मित्रांनो, फर्जंद, फत्ते शिकस्त, पावनखिंड, शेर शिवराज, सुभेदार, शिवरायांचा छावा या शिवराज अष्टक सिनेमांचे दिग्दर्शक म्हणून ओळख असलेल्या दिग्पाल लांजेकर हे संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा सिनेमा घेऊन येत आहेत हे समजल्यापासून खरं तर मी या सिनेमासाठी उत्सुक होतो आणि अपेक्षाही वाढल्या होत्या. आणि मला अगदी सुरुवातीलाच हे सांगायला आनंद होतोय की सिनेमाकडून ज्या काही माझ्या अपेक्षा होत्या त्या दिग्पाल लांजेकरांनी पूर्ण केल्या आहेत. खरं तर आजच्या काळात त्यांनी एक अव्यावसायिक म्हणजे नॉन कमर्शियल प्रोजेक्ट हाती घेण्याचं धारिष्ट्य दाखवलं. याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण असा संतपट कितीही उत्तम बनलेला असला तरी सिनेमागृहात येऊन बघणारा मराठी प्रेक्षक अशात खूपच दुर्मिळ असल्याने याला खरंच धाडस लागतं. जे दिग्पाल यांनी दाखवलंय त्याबद्दल त्यांना धन्यवाद आणि अभिनंदन. आता वळतो सिनेमाकडे. मित्रांनो, संत ज्ञानेश्वरांच्या अत्यंत अल्प अशा आयुष्यात ज्या काही महत्त्वाच्या घटना घडल्या त्या सर्व या चित्रपटात उत्तमरित्या दाखवल्या गेल्या आहेत. पटकथा 2.5 तासांची आहे. मध्यंतरापूर्वी काहीशी रेंगाळत जाणारी कथा उत्तरार्धात मात्र अगदी जोर धरते आणि शेवटाला जेव्हा माऊली आळंदी येथे संजीवन समाधी घेतात त्यावेळी तर हमखास तुमच्या डोळ्यातून अश्रू बाहेर आणते. म्हणजे आणतेच. महत्त्वाच्या घटनांमध्ये पैठण येथील धर्मपीठात दाद मागताना रेड्याच्या तोंडी वदवून घेतलेले वेद, नेवासा येथे ज्ञानेश्वरीचे लिखाण, चांगदेवांचे गर्वहरण करताना चालवलेली भिंत इत्यादी सर्वच प्रभावीरित्या दाखवण्यात आले आहे. दिग्दर्शनासोबतच संवाद म्हणजे डायलॉग सुद्धा दिग्पाल यांनीच लिहिले आहेत बरं का, जे खूपच उत्तम असा परिणाम साधतात. पटकथेतील महत्त्वाच्या प्रसंगात संवादांबरोबरच ज्ञानेश्वर माऊलींचे अभंग, मुक्ताईची पदे, तिचे अभंग, पसायदान आदींचा दिग्पाल यांनी सुयोग्य वापर केलाय. त्यामुळे बहुतांश प्रसंग अगदी भक्तिपूर्ण बनले आहेत. इतक्या महान अशा संताची आध्यात्मिक चरित्रगाथा सादर करताना पटकथा कशी जास्तीत जास्त पवित्र आणि मंगलमय वातावरणात दाखवता येईल याची पुरेपूर काळजी दिग्पाल यांनी घेतली आहे. मराठी सिनेमा असल्याने बजेट लिमिटेड हातात असूनही त्यातल्या त्यात स्पेशल इफेक्ट्स, VFX, कम्प्युटर ग्राफिक्स सुंदर झाले आहेत. सिनेमाचे छायांकन म्हणजे सिनेमॅटोग्राफी सुद्धा नेत्रदीपक आहे. अवधूत गांधी आणि देवदत्त बाजी यांनी माऊलींच्या आणि मुक्ताईच्या सतल संत गाथेतील सर्वच अभंगांना भावपूर्ण आणि हृदयस्पर्शी असं संगीत दिलं आहे मित्रांनो. त्यामुळे चित्रपटभर अनोखं असं भक्तिरसाने युक्त वातावरण निर्माण झालेलं आपल्याला दिसून येतं. लिमिटेड बजेट हातात असूनही सिनेमाला जमेल तेवढी भव्यता आणि सुंदरता देण्याचा निर्मात्या दिग्दर्शकांचा प्रयत्न आहे जो प्रत्येक फ्रेममधून दिसून येतो. एकीकडे तांत्रिक बाबतीत सिनेमा तर उत्तम आहेच, पण दुसऱ्या बाजूला अभिनयात सुद्धा सर्वांनी प्रभावी कामगिरी केली आहे. विशेष कौतुक करावे लागेल ज्ञानेश्वर माऊलींच्या भूमिकेत तेजस बर्वे आणि मुक्ताई झालेली नेहा नाईक या दोघांच्याही चेहऱ्यावरील तेज, निरागसता, पावित्र्य, प्रसन्नता मन वेधून घेणारी आहे आणि तेवढाच मनमोहक अभिनय सुद्धा या दोघांनी केलाय. निवृत्तीनाथ झालेला अक्षय केळकर आणि काहीसा खलनायकी विसोबा शास्त्रीच्या भूमिकेत योगेश सोमण यांचेही काम उत्तम झालं आहे.
यशोदा मावशी बनून या सर्व भावंडांचा सांभाळ करणारी भूमिका साकारली आहे स्मिता शेवाळे हिने, जी अत्यंत उत्तम झाली आहे. सोपान झालेले सूरज पारसनीस यांच्या वाट्याला मात्र पटकथेत फारसे प्रसंग आलेले नाहीत. पैठणच्या धर्मपीठात प्रमुख झालेले ब्रह्मेश्वर शास्त्री म्हणून मनोज जोशी आणि माऊलींच्या आईवडिलांच्या भूमिकेत मृणाल कुलकर्णी आणि समीर धर्माधिकारी यांच्या उत्तम स्क्रीन प्रेझेन्सचा सुद्धा इथे आवर्जून उल्लेख करावा लागेल. तर एकंदरीत असा आहे मित्रांनो संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई. महाराष्ट्रातील वारकरी आणि माळकरी संप्रदायाला, पांडुरंगांच्या आणि ज्ञानेश्वर माऊलीच्या असंख्य भक्तांना हा सिनेमा नुसताच आवडणार नाही, तर अखेरीस भक्तिरसाने चिंब भिजवून डोळ्यातून अश्रू आणणारा असा झाला आहे. दिग्पाल लांजेकर यांच्या धाडसाला बळ देण्यासाठी म्हणून प्रत्येक अभिजात मराठी मनाने हे नेत्रदीपक असं पसायदान मोठ्या पडद्यावर पाहायलाच हवे. आउट ऑफ 5 मी याला देईल 4 स्टार, 4 स्टार्स. मित्रांनो, तुम्हाला आमचा संत ज्ञानेश्वरांची मुक्ताईचा थोडक्यात रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि नवरंग रुपेरीच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.